To commemorate the 75th year of India's independence, the Bombay Art Society is organizing a year-long celebration through art exhibitions, symposiums, conversations, and art workshops. As a part of these celebrations, Colors of Independence, 75 Years of Art, an online exhibition is starting today, on the 15th of August 2021. Today, we feel privileged to have our beloved and honorable Chief Minister, Shri Uddhav Thackeray sir, as our chief guest to inaugurate this online exhibition, Colors of Independence. Considering COVID limitations, the inauguration is to be done online on Zoom platform. At the auspicious hands of Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Uddhav Thackeray sir. Now we will connect to Zoom platform for online inauguration. Over to the President of the Bombay Art Society, Shri Rajendra Patil. नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महोदय, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि कलर्स ऑफ इंडिपेंडन्स या प्रदर्शनात सहभागी सर्व चित्रकार, शिल्पकार आणि या ठिकाणी जमलेल्या कला रसिक, आपणा सर्वांचे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वतीने मी स्वागत करतो. कलर्स ऑफ इंडिपेंडन्स 75 इयर्स ऑफ आर्ट हे चित्र प्रदर्शन आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात करत आहोत. भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण प्रदर्शन, चर्चासत्र, सेमिनार्स, चित्र कार्यशाळा या विविध उपक्रमांच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारे एक रंगोत्सव साजरा करणार आहोत. सदर कला प्रदर्शनात भारतभरातून 1600 चित्राकृती, शिल्पाकृती, मुद्राचित्र, व्हिडिओ इन्स्टॉलेशन आणि फोटोग्राफिक वर्क्स ही आलेली आहेत. आणि भारतभरातून म्हणजे यावर्षी पहिल्यांदा भारताच्या प्रत्येक राज्यातून जवळपास 20-30 अशी कलाकृती या प्रदर्शनासाठी आलेली आहेत. म्हणजे अगदी गुजरात ते त्रिपुरा आणि काश्मीर ते तमिळनाडू या सर्व राज्यांमधील चित्रकारांची कलाकृती त्यांनी या प्रदर्शनासाठी पाठवलेली आहे. आता मी आपल्याला थोडक्यात या चित्र प्रदर्शनाचं थोडंसं स्क्रीन शेअरिंग करून जे 1655 कलाकृती अपलोड केल्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांना आधी मी एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. या ठिकाणी या प्रदर्शनात जे आपण कलाकृती डिस्प्ले केलेल्या आहेत त्याच्या एक 5 विभागात आपण विभागणी केली आहे. पेंटिंग, स्कल्पचर, फोटोग्राफी, मुद्राचित्र आणि व्हिडिओ इन्स्टॉलेशन. तर हे सोसायटीच्या वेबसाईटवर प्रत्यक्ष बघता येईल. एखादं चित्र आपल्याला मोठं करून बघायचं असेल, याच्यावर क्लिक केलं तर हे चित्र मोठं होतं. पुन्हा याच्यावर कर्सर नेल्यानंतर एकदम बारकाईने डिटेल्स बघता येतात. आता हे ऑनलाईन त्याचा फार इफेक्ट येणार नाही. आणि याच्यात पुन्हा या ठिकाणी सगळ्यात खाली एका पानावर 15 कलाकृती आपण डिस्प्ले केलेल्या आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की या जे आपले ऑनलाईन प्रदर्शन आहे त्याचं रिमोटच्या सहाय्याने येईल इनॉग्रेशन ते कृपया करावं. धन्यवाद साहेब. आपल्या ऑनलाईन प्रदर्शनाची सुरुवात आज मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आणि आता कमिंग बॅक टू कलर्स ऑफ इंडिपेंडन्स 75 years of art. This exhibition we are starting on the occasion of 75th year of India's independence. So for this exhibition we have received almost 645 artworks from all the states in India. Not only India, but we have received artworks from Indian artists residing at Oman, Dubai, Singapore and other countries. Artists is always used to be creative. The COVID pandemic made all of us to stay indoors, but artist can't stop. He used to be a creative all the time and he wished to do something, whether painting or sculpture. And once he does something, there is also a wish to exhibit it or show it to the arts audiences. So Bombay Art Society was thinking that there should be a way out to exhibit all these artworks during COVID pandemic. So we came up with this online version of the exhibition. Since 1889, Bombay Art Society is doing All India Annual Art Exhibition. This year only we did the 129th All India Art Exhibition, and that too it was done online. And within a month's time, visitors to the All India Art Exhibition in the month of March were almost 12,000. The prime objective to reach out to the arts audiences is being fulfilled, and artists also get platform. As on today, there are almost 25-30,000 artists, practicing artists in Maharashtra, and almost
2 lakh practicing artists in India. But when it comes to the exhibition platforms, we have very few exhibition platforms, whether public art galleries or private art galleries, which are not sufficient to accommodate this kind of huge number of artists. So Bombay Art Society had received many requests from artists and art fraternity for many years that Bombay Art Society does only one exhibition, that is All India Art Exhibition in a year. So society should do at least one more exhibition so that artists can get a platform which is, accepted platform where artists get wide outreach. On the occasion of this 75 years of independence, Bombay Art Society is presenting 75 awards. These awards includes 15 cash awards of 10,000 rupees each, and remaining are the merit certificates. 60 are merit certificates, which will be given to the artist chosen by the judges panel from these 1600 artworks. These 15 awards of rupees 10,000 each are dedicated to the well-known artists, art historians, art writers, art lovers like Sir Kawaji Jahangir, who is the founder of Jahangir Art Gallery, Barrister VVO. The other names to whom we have dedicated these awards include Prafulla Danukar, Shankar Parshikar, K.K. Heber, Ravindra Mestri, Baburao Sadvelkar, Gopal Adurekar, Dr. Saroy Doshi, B. Vitthal, and V.P. Karmarkar, P.A. Dhond, N.S. Bendre, Krishna Reddy, artist Harish Raut. These are the very artists, art lovers, and art writers who has really, shaped the art world, at least in Mumbai and Maharashtra. These awards, after the judges decide it, will be presented to the artist on 25th August. The awards will be declared online. तर मी जास्त वेळ घेणार नाही. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी विचारे सरांना विनंती करतो की विचारे सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बॉम्बे आर्ट सोसायटीने जे प्रदर्शनाचं एक छान उपक्रम आता सुरू केला यावर्षीपासून, त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते होतं आहे, याचा मला एक वेगळा आनंद आहे. आज मला फक्त 5 मिनिटं दिलेली आहे, त्यावेळी मी फटाफट कुठल्याही समस्या तुमच्याकडे आणणार नाही आहे, कारण इतक्या समस्या आहेत या आमच्या क्षेत्रामध्ये. पण मी उपाय 2 सांगू शकतो. समस्या सगळेजण आणतात, पण उपाय तर त्यापैकी एक उपाय म्हणजे साधारण 30 वर्षांपूर्वी आर्ट काउन्सिल स्थापन झाली होती. जशी मेडिकलची काउन्सिल आहे, जशी आर्किटेक्चरची काउन्सिल आहे, तसे ह्या काउन्सिल काय करतात की त्यांची सगळी शैक्षणिक धोरणापासून एक मार्गदर्शक तत्त्व ठरवतात आणि मग सगळा कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. आज आपल्या क्षेत्रामधली जी काय विनाकारण गोंधळ घालण्यात येतो आहे, तो सगळा गोंधळ जर आर्ट काउन्सिल आपण स्थापन झाली तर मी सांगतो 90% पेक्षा जास्त समस्या एका 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 याने उपायाने सुटणार आहेत. आम्ही आमच्या क्षेत्रातले महर्षी ज्यांना आम्ही म्हणतो दत्ता परोळकर सर त्यांनी हे हाती घेण्या अगोदर साधारण 30 वर्षापूर्वी स्थापन झाली होती आर्ट काउन्सिल. त्याच्यामध्ये अनेक मान्यवर लोक होते, अनेक दिग्गज कलाकार त्याच्यामध्ये होते आणि अचानक ती गुंडाळण्यात आली. त्यानंतर दत्ता परोळकर सरांनी लढा सुरू ठेवला की काही करून सुरू करा हे म्हणून आर्ट काउन्सिल. शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते आणि अखेरच्या क्षणी त्यांनी मला एकदा बोलवून घेतलं आणि आम्हा सगळ्या, त्यावेळेला आम्ही यंग होतो, त्यावेळेला आम्हाला सांगितलं की हा लढा तुम्ही सुरू ठेवायचा आहे, कारण आर्ट काउन्सिल झाल्याशिवाय एक योग्य दिशा मिळणार नाही आपल्या क्षेत्राला. आम्ही तो लढा सुरू ठेवला आणि आमच्या लढ्याला जवळजवळ 2 वर्षापूर्वी यश आलं होतं. मांजरेकर आहेत, ऐकतायत, आमची यादव ऐकतायत, आमचे सुरेंद्र ऐकतायत. तर ह्या लढ्याला यश आलं होतं आणि आर्ट काउन्सिल स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. काय झालं मला कळलं नाही. तर परत तो निर्णय गुंडाळला आला आणि साधारण परत आम्ही जेव्हा लढा सुरू केला तेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली
स्थापन झाली होती जवळजवळ आर्ट काउन्सिल, पण पुन्हा कुठे घोडं अडलं मला माहीत नाही. साहेब तुम्ही लक्ष घाला. आर्ट काउन्सिल झाली ना, हे सगळे गोंधळ घालणारे घरी बसतील, कारण सगळ्यांना एक मार्गदर्शक तत्त्व मिळणार आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्वाखालीच सगळं कारभार चालणार आहे आपल्या कला संस्थेचा. तर आपण जर लक्ष घातलं तर बरं होईल ते. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मी मुंबई विद्यापीठामध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी बॉम्बे आर्ट सोसायटी सेक्रेटरी होतो त्यावेळेला मी, पण मुंबई विद्यापीठामध्ये फाईन आर्ट याचा मी डीन होतो, फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट्सचा 5 वर्ष. तिथे मी पाहिलेलं, मी स्वतः अनुभवलेलं हे सांगतो आहे की मुंबई विद्यापीठातल्या लोकांना आमच्या क्षेत्राबद्दल काही पडलेलं नाही आहे. कोणाला अप्लाइड माहीत नाही, कोणाला पेंटिंग माहीत नाही, कोणाला स्कल्पचर माहीत नाही. आम्ही त्यांना शिकवीपर्यंत इथला अधिकारी बदलून जातो. परीक्षेमध्ये इतका गोंधळ घालतात आणि काय विचारू नका. शेवटी बाबुराव सडोलीकर सरांनी एक निर्णय घेतला होता की आपण आपली स्वतंत्र विद्यापीठ आपलं स्थापन करायचं, आणि आम्ही इतके खुश झालो होतो. दुर्दैवाने ते काही अजून झालं नाही, पण नव्या पिढीने ते हातात घेतलेलं आहे. असं म्हणजे मी आहे त्यांच्याबरोबर. तर ही आपली स्वतंत्र विद्यापीठ जर आपण स्थापन केलं तर नव्या जे काय टेक्नॉलॉजी आहे नवीन, त्या टेक्नॉलॉजीबरोबर आपलं हे सगळं शिक्षण क्षेत्र त्यांच्याबरोबर जाईल आणि छान उच्च दर्जाचं शिक्षण आपण देऊ शकू, असं मला वाटतं. हे बाकी समस्या तर जाऊ द्या. पण हे 2 उपाय बघा तुम्ही साहेब. एक माझी स्वतःची विनंती आहे. माझी वेळ पण संपत आली आहे बोलायची. तर मला वेळ दिल्याबद्दल, मला बोलायला संधी दिल्याबद्दल, आज खूप वर्षांनी आमने-सामने मला बोलायला मिळालं. धन्यवाद. थांबतो मी. धन्यवाद विचारे सर. मी आता आमचे बॉम्बे आर्ट सोसायटीचे आवडते उपाध्यक्ष माननीय रामदास फुटाणे सर, ज्यांना खरं तर आम्ही सोसायटीत फक्त नानाच म्हणतो, रिक्वेस्ट करेल आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी, मला आज खूप आनंद होतोय की एका कलाकाराच्या हस्ते त्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे. आपली रसिकता मी जाणतो, आपली घराण्याचीच ती एक कला परंपरा आहे आणि ती आपण जोपासत आहात. म्हणून सगळ्या बॉम्बे आर्ट सोसायटी आपल्या हस्तेच आता विचारे सरांनी सगळं मांडलेलं आहे. तर उद्घाटनाच्या वेळेस स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना काही मागण्या मांडणं अशी आजची परिस्थिती नाहीये, पण तरी सुद्धा आपला वेळ महत्वाचा असल्यामुळे मी थोडक्यात सांगणार आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीचं पूर्वी ऑफिस जहांगीरमध्ये होतं, तेव्हा खर्च कमी होते. आता मुख्यमंत्री शरद पवार असतात, तर प्रफुल्ला डावणकर आणि शरद जोशी यांच्यामुळे आपल्याला वास्तूला जागा मिळाली रंगशारदेसमोर. आज भव्य वास्तू उभी आहे. आज संस्थेचा खर्च जवळजवळ 30 ते 35 लाखापर्यंत गेलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्सच 11 लाख रुपये आहे त्याचा. आणि बॉम्बे आर्ट सोसायटी चालवणं हे जरा अवघड झालेलं आहे कलाकारांच्या दृष्टीने. तर जसं आपण नाट्य संस्थांना अनुदान देता, साहित्य संस्थांना अनुदान देता, तसं बॉम्बे आर्ट सोसायटीला एक कायमचं अनुदान मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की आपण ती पूर्ण कराल. बॉम्बे आर्ट सोसायटी नाव जरी बॉम्बे असलं तरी बॉम्बे आर्ट सोसायटीने गेल्या 20 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात चित्रशिल्प काव्य या कार्यक्रमाद्वारे आपले प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार चंद्रजित यादव असोत, वासुदेव कामत असोत, भगवान रामपुरे असोत, अनिल नाईक आहेत, या सगळ्यांना घेऊन, सुरेंद्र जगताप सर्वांना घेऊन आम्ही गोव्याला गेलेलो आहोत, दिल्लीला गेलेलो आहोत, औरंगाबादला गेलो, नागपूरला गेलो आणि तिथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बॉम्बे आर्ट सोसायटीने पेंटिंग कसं तयार होतं, शिल्प कसं तयार होतं त्याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे. किंवा बॉम्बे आर्ट सोसायटीची मर्यादा जी आहे कामाची ती नुसते मुंबई महाराष्ट्रासाठी. आणि म्हणून आपण थोडा आम्ही विचारे सगळे सविस्तर आपणास भेटू आणि जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढे मांडू. आज आपल्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो याचा आनंद व्यक्त करतो. चित्रकार, शिल्पकार, कलाकार ज्यांचा सहभाग आहे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद नाना. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना
विनंती करेल, जसं नाना म्हणाले की ते स्वतः कलावंत आहेत, तर त्यांनी आपल्या इथं जमलेल्या सर्व कलावंतांशी, कला रसिकांशी संवाद साधावा. माननीय मुख्यमंत्री महोदय. उपस्थित सर्व कलाकार आणि कला रसिक बांधवांनो, भगिनीनो, हे तुमच्या सोसायटीचं एक मला आवडलं. फुटाणेना नाना म्हणायचं आणि मला हा म्हणायला लावायचं. म्हणजे फुटाणे नाना आणि मुख्यमंत्री हा हा. तुम्ही म्हणाल त्याला नाही, हरकत नाही. एक गोष्ट नक्की की माझी सुद्धा नाळ या कला क्षेत्राशी जोडलेली आहे आणि ज्या मोठ्या कलाकारांच्या नावे तुम्ही पारितोषिके ठेवलेली आहेत, त्यातल्या काही कलाकारांना कलानगरमध्ये मी राहत असल्यामुळे मला जवळून पाहण्याचा योग आला. हे मी माझं मोठं भाग्य समजतो. म्हणजे धोंड साहेब तर आमच्या समोरच राहणारे, हेबर साहेब समोर राहणारे, या बाजूला सातोळेकर, त्या बाजूला बेंद्रे, असे सगळे म्हणजे पूर्णपणे कलेने भरलेले असे नगर होतं. ठीक आहे, हळूहळू जसजशी वर्ष पुढे पुढे सरकत चाललेली आहे, जरा 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 नाही म्हटलं तरी नगरातली कला कमी होत चाललेली आहे. गेले 1.5-2 वर्ष आपण सगळेजण एक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतोय, कोविडचा. आणि त्यातही सगळ्या कलाकारांची जी एक कोंडी झालेली आहे, ती फार विचित्र आहे. कारण कलाकार हा स्वतः तर कलेमधनं आनंद एक घेत असतोच, पण जेव्हा आपल्या कलाकृतीचा आनंद जनतेला तर देतो, कला रसिकांना देतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा एक दाद मिळते, त्यावेळेला त्याचं एक नक्कीच काहीतरी चांगलं समाधानाचं फळ त्याला मिळत असतं. त्यातूनही चित्रकार, मग ते पेंटिंग करणारे असतील, स्केचिंग करणारे असतील, हे वर्क फ्रॉम होम घरी थोडंसं काम करू शकतात. पण मी काही वर्षांपूर्वी चित्र काढत होतो, ऑइल पेंटिंग करत होतो. गेले काही वर्ष फोटोग्राफी करतोय. आता फोटोग्राफीत वर्क फ्रॉम होम कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी के मूस सारखा एखादा अवलियाच पाहिजे, जो स्वतः घरामध्ये राहून त्यांनी वेगवेगळे लँडस्केप्स घरी त्यांनी फोटोग्राफी केली. असो, एकूण मला काही या कलेबद्दल कलाकारांना नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. विचारे सरांना 5च मिनिटं ही ज्यांनी दिली असेल त्याच्या कल्पकतेला मी दाद देतो. कारण 5 मिनिटांमध्ये त्यांनी दोन गोष्टी मांडल्या. त्याच्यानंतर नाना तुम्ही सांगितलं मालमत्ता कर, मी सगळं करीन, पण माझी एक अट आहे. मी करेन ते मुंबई आर्ट सोसायटीसाठी करेन. कारण आता जीभ थोडी अडखळते, बॉम्बे बोलायला जीभ थोडी अडखळते. मुंबई आर्ट सोसायटी ही आपल्या एक नाही म्हटलं तरी आपली ओळख आहे. त्यावेळेस म्हणजे माझा ह्या आर्ट सोसायटीचं नाव बदलाच असा माझा आग्रह नाही. पण शेवटी आज मला जी माहिती मिळाली, देशातील अन्य राज्यातून सुद्धा कलाकार इथे त्यांनी सहभाग घेतलेला आहे. विदेशातले सुद्धा काही कलाकार इकडे आलेले असतील, नाहीतर त्यांनी सुद्धा ते भाग घेतला असेल आणि नसेल घेतला तर आता ऑनलाईनच्या माध्यमातून ही आपली माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म, व्यासपीठ तिकडे तयार झालेलं आहे. एक मोठं आहे, साधं सुद्धा नाहीये. आणि कलाकाराच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या चित्राचा, त्याच्या कलाकृतीचं प्रदर्शन करण्याचा जेव्हा तो क्षण येतो, तो आनंद फार मोठा असतो. माझ्यासमोर विचारे सर आहेत, माझे वर्गमित्र रामनाथकर आहेत, आणखीनही काही स्क्रीनवरती असतील, मला सगळे काही दिसत नाहीत. पण मला माझ्या कॉलेजचं जीवन आठवतंय. आठवड्यातून 2-3 वेळा तरी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आमच्या फेऱ्या व्हायच्या. तिथले सगळे ते कलाकृती बघायचो आणि आम्हालाही मनातनं असं वाटायचं की अरे आपलं कधीतरी प्रदर्शन इकडे भरवू शकू का. करता करता माझी 2-3 प्रदर्शने तिकडे झाली. आता सुद्धा ही जबाबदारी एक माझ्या खांद्यावर आले, नाहीतर तिसरा विषय एक माझा तयार आहे. आता त्याला सुद्धा जर का कोविड लवकर गेला तर प्रत्यक्ष प्रदर्शन, नाहीतर ऑनलाईन आहेच. तर ही एक प्रदर्शन करणं ही फार मोठी आयुष्यातली एक संधी असते की माझ्या कलाकृती जनतेला प्रदर्शित करणं, जनतेला दाखवणं आणि आपण जो आनंद घेतलेला आहे तो त्यांना वाटणं. तर त्याच्यासाठी नेमकं काय करावं हा एक मुद्दा सगळ्यांच्या मनात असताना तुम्ही हे ऑनलाईन हा एक मार्ग ओपन करून दिलेला आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमचं कौतुक करतो. आणि नक्कीच माझ्याही मनामध्ये आपल्या कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ
म्हणजे युनिव्हर्सिटी असावी असं मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच आहे. आता त्याचा पाठपुरावा तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही जर का पाठपुरावा कराल तर मी तुम्हाला करून देतो. आर्ट काउन्सिल सुद्धा काय आहे आता मी पहिल्यांदाच ऐकलं. तुम्ही या माझ्याकडे, जे जे काही करता येणं शक्य असेल मी तुम्हाला करून देतो. आणि रामदासजी, आपल्या या नवीन इमारतीबद्दल सुद्धा अनुदान असेल, मालमत्ता कर असेल, आणखीन काही व्यथा असतील, त्या सुद्धा ज्या काही असतील तुम्ही या, आपण नक्की त्याच्यात विचार करूया आणि जे जे करता येणं शक्य असेल ते केलं. हा शब्दच मी तुम्हाला देतो. जे जे शक्य असेल ते केलं. पाहूया, विचार करूया नाही. जे करणं शक्य असेल, करण्याची गरज आहे, ते केलं म्हणून समजा. ते केलं. कारण शेवटी या सगळ्या रोजच्या निगेटिव्ह जगामध्ये, म्हणजे आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला खूप अर्थ प्राप्त झालेला आहे. कोण मी पॉझिटिव्ह म्हटलं का लोक लांब राहतात, मास्क वगैरे लावतात आणि हात बीत धुवायला लागतात. तर तसं नाही, विचाराने पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि अशा या निगेटिव्ह सगळ्या गोष्टी घडत असताना एक कलाकाराचं एक वेगळं विश्व असतं. या विश्वामध्ये कधी लॉकडाऊन लागत असेल असं मला वाटत नाही. कारण तो त्याच्या धुंदीत असतो, त्याच्या धुनकीत असतो आणि सतत काही ना काहीतरी मनामध्ये विचार चालू असतात. आणि त्याला जर का आपण स्वातंत्र्य दिलं नाही तर स्वातंत्र्याची 75 वर्ष नुसतं तोंडी बोलायला काय अर्थ आहे? मला लक्षात आहे, मला स्वातंत्र्याची 25 वर्ष, स्वातंत्र्याची 50 वर्ष, आज स्वातंत्र्याची 75 वर्ष, उद्या 100 होणार, 125, 150. आणि हे करताना ज्यांचं स्वातंत्र्य, आज मला नाईलाज असतो, सगळ्यांवरती बंधने टाकावी लागतात. पण निदान कलाकारांवरती तरी त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आपण बंधने टाकू नये. त्यांच्या त्या सगळ्या एक वेगळं मी म्हटलं विश्व आहे, त्याच्यामध्ये कुठली बंधनं असता कामा नये. आणि त्यांना सुद्धा एक कलाकृती सादर करायला, लोकांसमोर आणायला, रसिकांसमोर आणायला सहज, सोपा आणि चांगला मार्ग आपण द्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, तुम्ही एकदा येत्या आठवड्यात विकासजी, तुम्ही जरा त्यांच्याशी संपर्क करा. विकास खारगे आहेत माझे सोबती. तर ते करा. आणि तुम्ही सगळेजण माझ्याकडे येत्या आठवड्यामध्ये या. जे जे काही करता येणं शक्य असेल ते नुसतं एक निवेदन देऊन जायचं नाही. नुसतं निवेदन द्यायला येणार तर मी भेटणारच नाही. निवेदन दिल्यानंतर मला सांगायचं कोणाकडे पाठपुरावा करायचा. आर्ट युनिव्हर्सिटीसाठी कोण करेल, काउन्सिलसाठी कोण करेल, त्या मालमत्ता कर आणि अनुदानासाठी कोण करेल, ही माणसं तुम्ही मला समोर घेऊन या की ही लोक आपल्याकडनं पाठपुरावा करतील. मग मी माझ्या मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना एक टीम देतो आणि लवकरात लवकर यातून जे जे काही सुटत जाईल ते आपण सोडत जाईल, ते सोडत जाऊयात. तर आपल्या या प्रदर्शनाला आणि नात्याला काहीतरी अर्थ आहे. असो, आज या निमित्ताने मला पण, मी स्वतःला भाग्यवान समजतो. नुसता मुख्यमंत्री नाही, तर ती जी एक कलेची माझी उर्मी आहे, त्याला म्हणजे मला फोटोग्राफर कोण भेटला, कधी कधी फोटोग्राफीच्या प्रदर्शनाला बोलवतात, कधी पेंटिंगच्या प्रदर्शनाला बोलतात. मागे मी असंच म्हटलं होतं की असं कुठे आलो ना तर मला माहेरी आल्यासारखं वाटतं. तर सगळे तुम्ही माहेरची माणसं, तुम्हाला सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. आणि 75 वर्ष, 100 वर्ष आपलं स्वातंत्र्य हे असंच चांगल्या चांगल्या रंगाने बहरत जावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याला साहेबांनी करतो असं नाही म्हणले, दिलं म्हणले. त्यामुळे मी नाना विचारे सरांना विनंती करेल की याच्यात आपण लक्ष घालून लवकर सोसायटीत बसून प्रपोजल बनवून सरांकडे जाऊया. धन्यवाद. मी आपले बॉम्बे आर्ट सोसायटीचे सचिव चंद्रजित यादव यांना विनंती करेल आभार प्रदर्शनासाठी. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचे कलाकार मुख्यमंत्री आहेत, पण ते कलाकार आहेत. आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला जो एक रिस्पॉन्स दिला, जो त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे स्वतःचे एक धन्यवाद. तसेच कवी आणि चित्रकार रामदास फुटाणे यांचंही धन्यवाद. तसेच बॉम्बे सोसायटीत जे काही वेगवेगळे कलाकार मंडळी जे आमच्या कमिटीवर आहेत, त्या सर्व लोकांचे धन्यवाद. त्याचबरोबर चित्रकार रामनाथकर यांचंही धन्यवाद. असंच कलाकारांच्या पाठीशी राजाश्रय मिळावा ही एक विनंती आहे. आणि तुमच्या इच्छेनुसार आर्ट फील्ड मधले दिग्गज काही लोकांना घेऊन तुमच्याकडे आम्ही जरूर येऊ, पाठपुरावा करू. आणि शासनाला ज्या काही गोष्टी शासनाकडून आम्हाला हव्या आहेत कलाकारांसाठी, वैयक्तिक कोणालाच काही नको आहे, त्यासाठी निश्चित मागणी करण्यात येईल. आणि
एक कलाकार मुख्यमंत्री आमचे झालेले आहेत, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार आहे. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद सर. चला, धन्यवाद सर. Once again, I request all the artists present here and who are watching this online on the Bombay Art Society's website, Facebook page, and YouTube to please do visit Bombay Art Society's exhibition. The Colors of Independence exhibition will be on from today, 15th August 2021 to 30th December 2021. Thank you, and please, once you visit our website, do leave your comment, which will help us to improve and what kind of platform artists and art lovers are expecting from the Bombay Art Society. Thank you very much.